नगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे. आपण पाहतोय की निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. पनवेलमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या तरी ज्या इच्छुक उमेदवारांची गर्दी मुलाखतींसाठी दिसते, प्रत्येक विभागामध्ये साधारणतः 10-20 उमेदवार इच्छुक दिसत आहेत. आपण पाहतोय सध्या महायुतीच्या विशेषतः भाजपाच्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. सर, कसं पाहताय की ज्या पद्धतीनं प्रत्येक प्रभागामध्ये 10-15-20 इच्छुकांची जी प्रभावी उमेदवार आहेत, अशा परिस्थितीमध्ये काय वाटतं महायुतीचं काय होईल? मला असं वाटतं की ज्या वेळेला या महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर पत्रकार मंडळींना महायुतीच्या बाबतीमध्ये भरपूर चिंता लागून राहिलेली आहे. आणि महायुती एकदा सगळीकडे घोषित झाली की पत्रकार मंडळी कुठे ना कुठेतरी देवळामध्ये जाऊन नारळ फोडतील आणि आमचा नवस पुरा झाला असं करतील असं वाटतंय. एवढ्या सगळे शुभचिंतक महायुतीचे आहेत, याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. खरं तर निवडणूक म्हटलं की ते निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दावे प्रतिदावे हे सुरूच राहतात. आता ही महापालिका निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे की ज्या ठिकाणी अनेक जण आपापल्या परिसरातल्या लोकांचे प्रश्न सोडवत असतात. ते राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह असले तर कुठल्या ना कुठल्या पक्षाचं काम करत असतात. ते राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह नसले तर सामाजिक काम करत असतात, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात. अशा निवडणुकांच्या मधून अनेक जणांना आपण निवडणूक लढवावी असं वाटत राहत. असे आमच्या पक्षात येते, असे समोरच्या पक्षात आहेत. अर्थात याच्यामधलं कोण चांगलं याचं अनालिसिस जनता निवडणुकीच्या माध्यमातून करत असते. आपण लोकशाही व्यवस्था भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्या अनुसार स्वीकारलेली आहे. आणि त्यामुळे निवडणुका आल्या की इच्छुकांची गर्दी त्या त्या पक्षाकडे होणार. अर्थात ही गर्दी झाल्यानंतर मग आपल्या कार्यकर्त्याला आम्ही अमुक अमुक जागा समोरच्या पक्षाला सोडल्या का तुला संधी नाही असं तडकपणानं सांगता येत नसतं. सगळी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेतून जावं लागतं. काही जण नाराज होतात. आपण सांगितलं की प्रचंड इच्छुक आहेत भाजपमध्ये, नाराज होतात. ते नाराज झालेल्यांना सुद्धा आम्हाला त्यांनी केलेलं काम पक्षासाठी, त्यांनी केलेलं काम संघटनेसाठी, माझ्या निवडणुकीमध्ये धावलेली मंडळी आहे, तर हे सगळ्याच जाणीव ठेवून मला त्यांना या ठिकाणी ते नाराज राहणार नाही यासाठी बोलावं लागेल. आणि मग या अनुषंगानं जेव्हा केव्हा तुम्हाला अपेक्षित असलेली घोषणा आहे महायुतीची, ती घोषणा त्यावेळेला करता येईल. अर्थात अजून वेळ आहे. 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे, पण संपणार 30 तारखेला आहे ती मुदत. त्यामुळे ही मुदत सुरू होताना आमच्या चर्चा अंतिम झालेल्या असतील. उमेदवारांची निवड किंवा घोषणा ही आम्हाला लवकरात लवकर करायची आहे. किती आधी शक्य होते पाहूया. सर, नक्कीच सर, मी विरोधकांच्या प्रश्नाकडे येतो. सातत्यपूर्वक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी पनवेल महापालिका आणण्यासाठी हट्ट केला, परंतु ज्या पद्धतीने पनवेलचा विकास झाला नाही, पनवेलला अधोगतीकडे नेलं, थेट माजी आमदार बाळाराम पाटील हे सातत्याने पत्रकार परिषद किंवा भाषणामध्ये बोलतायत. काय कसं पाहता तुम्ही हा आरोपाकडे? ह्या महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहे त्यांना आरोप करण्याच्या पलीकडे राहिलेले नाही. बरोबर 1 वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक झालेली आहे. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं, महायुतीच्या बाजूनं या इथल्या जनतेनं कौल दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की महाविकास आघाडीचे नेते आज जे आरोप करतात त्याच्यात काही तथ्य आहे. या उलट आपण वस्तुस्थिती जर बघितली तर पनवेलची महापालिका झाली. आपण पनवेल शहरात आहोत, मी पनवेल शहरात राहतो. या पनवेल शहरामध्ये विकासाची वेगवेगळ्या पद्धतीची कामं झालीत. रस्ते डांबरीकरण, कॉन्क्रिटीकरण झालेत. गटारांची कामं मोठ्या प्रमाणात झालेत. अनेक रस्ते जे नगरपालिका असताना होऊ शकत नव्हते ते होऊ शकले. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, बाबासाहेब आंबेडकरांचं जो पुतळा आहे, या दोन्ही ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण झालं आणि शहराच्या वैभवात त्यांनी भर पडलेली आहे. पनवेलचा वडाळे तलाव आहे, हा आता पनवेलच्या नाही शेजारच्या शहराच्या आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे. आपण बघू शकतो की अशाच पद्धतीनं सिडकोच्या वसाहतीत कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजा या प्रत्येक ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळी कामं जी आता सुरू होऊ शकलेली आहेत, या कामांच्या मुळे आज त्या परिसरातले नागरिक समाधान व्यक्त करतात. सिडकोच्या कडून, मी त्यावेळेला सिडकोचा अध्यक्ष होतो, 250 प्लॉट हे सिडकोच्या कडून ताब्यात घेतले. नवी मुंबई महापालिका
ही 92 साली स्थापन झाली, 95 साली तिचं काम सुरू झालं, पण अद्यापही सिडको कडून नवी मुंबई महापालिकेला अपेक्षित ते सगळे प्लॉट मिळालेले नाही. आम्ही 250 प्लॉट मिळवले. आता या सगळ्या प्लॉटवरती जे आरक्षण होती, जी सिडको कडून कागदावरती होती, ती मिळवण्यासाठी सुद्धा आमदार या नात्याने त्यावेळेला मी मांडलो, पण सिडकोच्या कडून चालढकल होत होती म्हणून महापालिका मागितली, आणि महापालिका मागितल्यावर महापालिकेनं ही आरक्षित असलेले भूखंड ताब्यात घेतले. आपण पाहू शकतो मैदानं तयार झाली, बगीचे तयार झालेले आहेत, वेगवेगळी छोटी मोठी क्रीडा संकुलं तयार होत आहेत. याचबरोबरीनं सामाजिक भवनं जीवा पाटील साहेबांच्या नावाचं खारघरमध्ये तयार होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं कळंबोलीमध्ये कामोठ्यामध्ये तयार होते, कळंबोलीमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं भवन त्या ठिकाणी तयार होते. आपण बघू शकतो की आरोग्य केंद्र जी व्यवस्था पूर्वी तर या भागात ग्रामपंचायती जिल्हा परिषद होतं, तर त्यावेळेला इथं नेटवर्क नव्हतं. आज 26 आरोग्य केंद्र, उपकेंद्र, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही केंद्र उभी राहिली महापालिकेच्या हद्दीमध्ये. वावंजाला एक सेंटर होतं, नेऱ्याला एक सेंटर होतं, उपकेंद्र होती या ठिकाणी कामोठ्याला आणि बाकी सगळ्या ठिकाणी. आज ही सगळी सुविधा उपलब्ध झालेली आहे. हे सगळं आम्ही भारतीय जनता पार्टीने माहितीच्या माध्यमातून दिलेलं आहे, आणि याच्यापेक्षा कितीतरी पटीने आम्ही पुढे देणार आहोत. ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठ्याच्या वाहिन्यांची कामं चालू आहेत, भुयारी गटाराची योजनाची कामं चालू आहेत, रस्ते झालेत, गटारं झालेली आहेत, विसाव्यासारख्या ठिकाणी तलाव झाला, करवलेला तसंच तलाव होतोय, किरवली या ठिकाणी तलाव होतोय. असे कितीतरी कामं नावं आपण घेऊ शकतो होत आहेत. पेला अर्धा रिकामा असं ज्यांना म्हणण्याची सवय लागली आहे, ही यांची विरोधी मानसिकता आहे. त्यांना फक्त टीका करता येते. यांच्याकडे ज्या वेळेला सत्ता होती, संधी होती, त्यावेळेला हे लोकांना काही देऊ शकले नाही, कारण यांच्याकडे नियत नव्हती. ही नियत भारतीय जनता पार्टीकडे, ही नियत आमच्या महायुतीकडे आहे, आणि म्हणून लोकांना आम्ही दिलेली सेवा पसंत पडते. नरेंद्र मोदींचं काम आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आहे. या दोन्ही सरकारच्या योजना महापालिकेमार्फत आणि राजकीय पक्ष म्हणून आम्ही लोकांच्या पर्यंत घेऊन जातोय. अगदी घराघरापर्यंत आमचा संपर्क आहे, तो त्यांचा नाही. धन्यवाद. हे होते पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर. खऱ्या अर्थानं विरोधकांना फक्त टीका करता येते. पनवेलमधल्या नागरिकांना ज्या सेवा दिल्या, जी कामं दिली, ती खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे दिली, आणि ही कार्य करण्याची धमक ही फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, महायुतीमध्ये आहे, असा विश्वास आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.